दंड म्हणजे काठी. ज्या वेळेला काठी आपण आपल्या हातामध्ये पकडतो आणि ज्या वेळेला तिचा हात सोडतो तेव्हा ती काठी काय करते, जमिनीवर खाली कोसळते. म्हणजे ती जमिनीवर कोसळण्याकरिता तिला प्रथम आपला आधार सोडावा लागतो. अगदी त्याच न्यायानं या काठीला देखील सद्गुरू समोर दिसल्याबरोबर संसाराचा आधार सोडायचा आणि मग सद्गुरूंच्या समोर दंडवत घालायचं. ज्या वेळेला ती काठी दंड म्हणजे जी काठी पडते, ती काठी पडताना कधी म्हणत नाही बरं मी पडताना मला कुणी बघेल का, मी पडले तर मोडेल का. म्हणजे कोणतीही लाज भय शंका मनामध्ये न धरता जशी हातातला दंड तो जसा जमिनीवर कोसळावा ना, तसे संत किंवा सद्गुरू समोर दिसल्याबरोबर ही देहरूपी दंड सुद्धा त्याचप्रमाणे कोसळला पाहिजे. ते त्यावेळेला दंडवत घालताना असं म्हणत येता कामा नये मी दंडवत घालताना कुणी मला बघेल का, मी दंडवत घालत असताना मला कुठे लागेल का.